विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांचा दसरा मेळावा काल पार पडला आणि त्या दसरा मेळाव्यामध्ये जो हिंदुत्वाचे विचार आहेत, मराठी माणसांचे विचार आहेत, ते उद्धव साहेबांनी ठामपणे मांडले आणि एक नवचैतन्य असा दसरा मेळावा शिवतीर्थावर पार पडला। ज्या शिवसेनेला जवळपास 3 ते 4 महिने झालं शिवसेना संपावी म्हणून ज्या शिंदे गटाने दिवस रात्र एक केलं होतं, त्या शिंदे गटाच्या नाकावर टिचून हा कालचा मेळावा, हा जातीवंत शिवसैनिकांचा मेळावा पार पडला आणि त्यामध्ये अख्खं शिवतीर्थ तुडुंब असं भरलेलं होतं आणि शिवतीर्थ भरून सुद्धा शिवसेना भवनपर्यंत जवळपास 2 किलोमीटरपर्यंत शिवसैनिकांच्या रांगा लागल्या होत्या। ते दृश्य उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे। कुठल्याही शिवसैनिकांनी कुठल्याही नेत्याकडून 1 रुपया न घेता स्वतःच्या कष्टाने मुंबईमध्ये शिवतीर्थावर दाखल होणारा हा बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक, आदित्य साहेबांचा शिवसैनिक त्या शिवतीर्थावर पोहोचला होता। या उलट ज्या गद्दारांनी मेळावा घेतला होता मुंबईमध्ये BKC मध्ये, त्या गद्दारांच्या मेळाव्यामध्ये अनेक प्रकारची आमिषे दाखवली गेली, अनेक प्रकारच्या लोकांना प्रलोभना दाखवल्या गेल्या। आम्ही तुम्हाला पैसे देऊ, आम्ही तुम्हाला कपडे देऊ, आम्ही तुम्हाला मुंबई फिरवू, अशा प्रकारे आश्वासन दिलं गेलं, आमिषे दाखवली गेली। त्यामुळे काही लोक, त्या गोरगरीब लोक त्या पैशाला भूलथापाला बळी पडले आणि त्या BKC मध्ये त्या सभेला गेले। जवळपास 30 ते 40 करोड रुपये खर्च करून त्या शिंदे गटाने हा मेळावा त्यांनी BKC मध्ये घेतला, पण त्यांना उद्धव साहेबांच्या या शिवतीर्थाची सर कधी आली नाही। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो ज्वलंत हिंदुत्वाचा हुंकार दिला, तो हुंकार शिवतीर्थावर तमाम शिवसैनिकांनी पाहिला आहे। स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या घरातील भाकर चटणी घेऊन शिवतीर्थावर आलेला हा शिवसैनिक पाहून प्रत्येक शिवसैनिक आनंदित झाला। व्यासपीठावर जेव्हा उद्धव साहेब आले, त्यावेळी उद्धव साहेब म्हणले की असा भरपूर मेळावे मी बघितले, दसरा मेळावा भरपूर आपण बघितला, पण असे मेळावे अविस्मरणीय मोजकेच असतात। त्यातील हा मेळावा, काल परवा झालेला हा मेळावा होता आणि तमाम जिगरबाज शिवसैनिकांना माझ्याकडून तुम्हाला जाहीर महाराष्ट्र करतो मी की तुम्ही निष्ठा, तुम्ही जागलात, कुठल्याही गद्दारांच्या भूलथाप्याला तुम्ही बळी पडला नाहीत, बाळासाहेबांच्या इमानाला तुम्ही जागलात। उद्धव साहेबांना अशीच आपल्याला साथ द्यायची आहे आणि महाराष्ट्रातील जिगरबाज शिवसैनिकांना सांगतो, जोपर्यंत आपली एकी आहे, जोपर्यंत आपला स्वाभिमान जिवंत आहे, जोपर्यंत आपली निष्ठा जिवंत आहे, तोपर्यंत असे 1000 शिंदेगड जर या महाराष्ट्रामध्ये जन्मले तरी आपल्याला फरक पडणार नाही। उद्धव साहेबांचा एक ज्वलंत हिंदुत्वाचा आपण विचार ऐकले, तमाम महाराष्ट्र आनंदित झाला। उद्धव साहेबांनी विचार मांडले की आज लगेच काही श्वान भुकायला लागले, काही कुत्रे भुकतायत महाराष्ट्रभर, उद्धव साहेबांवर टीका करतायत, शिवसेना संपली म्हणतायत। त्यातलं एक भुकणार काल परवा भुकलं, आज भुकलं वाटतं। उद्धव साहेबांवर टीका करणारा नारायण राणे हाही भुकला, भुकायची सवयच आहे, भाजपने त्याला भुकायलाच ठेवलेलं आहे। उद्धव साहेबांना एकेरी शब्दात बोलतो, खालच्या पत्र्यावर टीका करतो। या महाराष्ट्राचा जर देशाचा कायदा जर असेल तर या नारायण राणेला तुम्ही जेलमध्ये का टाकत नाही? एका केंद्रीय मंत्र्याची अशी भाषा, भारतीय जनता पार्टीला आम्ही सुसंस्कृत म्हणत होतो। कृपया नरेंद्र मोदी तुम्ही बघा या केंद्रीय मंत्र्याची भाषा कशी आहे। गल्लीतलं शेमडा पोरगं जसं भांडण करते ना, तशी भाषा या नारायण राणेची भाषा आहे। काय पातळी, काय सीमा गाठलेली आहे नारायण राणेने, एवढी मस्ती। जर कायदा जिवंत असेल तर या नारायण राणेला, या संविधानाची शपथ घेतल्या नारायण राणे, याला ताबडतोब आत घाला या नारायण राणेला। नाही तुम्ही घालणार,
केंद्रात सत्ता तुमची, राज्यात सत्ता तुमची, चालूच आहे. काय म्हणतो नारायण राणे, म्हणतो की उद्धव ठाकरेंनी मला छोटा राजनला आणि छोटा शकीलला सुपारी दिली. स्वतः सुपाऱ्या घेणारा नारायण राणे, याच्यावर किती खुनाचे आरोप आहेत अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. खुद्द देवेंद्र फडणवीसने विधानसभेमध्ये वाचून दाखवलं होतं की नारायण राणेचे किती खून प्रकरणामध्ये हात आहेत. स्वतः दुसऱ्याच्या सुपाऱ्या घेणारा नारायण राणे आणि दुसऱ्याला म्हणतो की आणि मला मारण्यासाठी सुपारी दिली उद्धव ठाकरेंनी. अरे मच्छर आहे तू, मच्छर, आणि मच्छरला मारण्यासाठी सुपारी दिली जात नाही. बाळासाहेब म्हणत होते हा नागोबा आहे, नागोबा, तीच अवकात आहे तुझी. आणि मच्छरला मारायची गरज नाही, सुपारी द्यायची गरज नाही, मरून मेलेला साप. अरे किती सीमा गाठायची असते, काय मर्यादा का? तो आम्ही काय हातामध्ये काय बांगड्या गाठलेत का? आम्ही काय शंड आहोत? मर्दाची अवलाद आहे. बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक आहे. आणि बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला जर असं कुठला एक भुक्कड नेता जर असं बोलत असेल तर आम्ही काय आमचा स्वाभिमान गमावलेला नाही, अभिमान गमावलेला नाही, निष्ठा आम्ही गमावलेली नाही, निष्ठा विकलेली नाही. 40 गद्दारांनी निष्ठा विकली असेल, महाराष्ट्रातील लाखो शिवसैनिकांनी करोडो शिवसैनिक निष्ठा विकलेली नाही. या नारायण राणेला करोडो शिवसैनिक बास आहेत. भाडोत्री गुंड घेऊन फिरतो, स्वतःची सिक्युरिटी घेऊन पैसे देऊन, करोड रुपये पैसे देऊन सिक्युरिटी घेऊन फिरतो. हिंमत असेल तर या महाराष्ट्रात एकटा रस्त्याने फिर, तुला दाखवतील शिवसैनिक काय तुझी अवकात. बास आता तमाशा, बास झाला नारायण राणेचा तमाशा. किती दिवस शांत बसायचं? या महाराष्ट्रामध्ये अगर देशामध्ये अराजकता माजवायचं काम आता भारतीय जनता पार्टी करत आहे. आणि यात आता शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आता जनता रस्त्यावर येणार आहे. आणि जर अराजकता माजली तर याला सर्वस्वी भारतीय जनता पार्टी जबाबदार आहे. काय तुमच्या नेत्याचं बोलणं, काय तुमच्या नेत्याचं वागणं, गल्लीतलं शेमडं पोरगं बोलतो तसं नारायण राणे बोलतो. मग आमच्या नेत्याला जरा कोण बोला असेल, आमचा काय स्वाभिमान मेलेला नाही, जिवंत आहे आमचा स्वाभिमान. आरेला कार्य करण्याची आमची ताकद आहे. एकानं हात उगारा तर दुसरा हात त्याच्या गालावर पडलेला असेल. मारामारीची भाषा आमच्यासमोर करायची नाही. आणि उद्धव साहेबाला बोलताना नारायण राणे 1000 वेळा विचार कर. तुला जर तशी भाषा येत असेल तर अतुल बोराला तशी भाषा येते. आणि मच्छराने कधी मारामारीची भाषा करायची नाही. चिलट आहे चिलट, आणि अशा चिलटाला मी किंमत देत नाही. हा स्वाभिमानी शिवसैनिक, महाराष्ट्रातील शिवसैनिक आता पेटून उठलेला आहे. उद्धव साहेबाला बोलणाऱ्यांचे थोबाड काळं करण्याची आता गरज आहे. महाराष्ट्रातील शिवसैनिकांना आता शांत बसून चालणार नाही. जशाच तसे उत्तर देण्याची तयारी ठेवा, तरच हे भांडवल शांत बसतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.